महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या राऊंडसाठी एमबीबीएस बीडीएसचे जे नवीन रजिस्ट्रेशन झाले होते तर त्यानुसार एक नवीन मेरिट लिस्ट या ठिकाणी सीईटी सेलनं पब्लिश केलेली आहे। आता विषय असा आहे की या मेरिट लिस्ट नुसार आपला जो कट ऑफ आहे तर तो कुठपर्यंत येऊ शकतो आणि यासाठीच थोडं या व्हिडिओमध्ये आपल्याला हे अॅनालाइज करायचं आहे। आता हे मागच्या राऊंडचं आहे, सेकंड राऊंड गव्हर्नमेंट एमबीबीएस आणि वुमनचं आणि सोबतच जनरलचं आणि एसएमएल कट ऑफ आहे। विद्यार्थ्याचं नाव दिलेलं दिसतं, इकडे कॉलेजचं नाव आहे, कॅटेगरीचा रँक आहे, सोबतच हे प्रायव्हेट एमबीबीएसचं सुद्धा तुम्हाला हे स्क्रीनवर दिसतंय। तर या सर्वांना आपण अॅनालाइज करूया, पण त्या अगोदर आता ही जी मेरिट लिस्ट आलेली आहे तर यामध्ये नेमके काय काय चेंजेस आहे तर हे बघाल। आता ही मेरिट लिस्ट नव्यानं का आली तर हे लक्षात घ्या, मध्ये जे रजिस्ट्रेशन झालेले होते तर त्यामध्ये आउट ऑफ स्टेट स्टुडंट रजिस्टर्ड झालेले होते, तर त्यामुळे केलेले मेल, गेलेले मेसेजेस, कॉल, त्यामुळे नवीन रजिस्ट्रेशन सुरू झाले। आता विषय असा आहे की आता मी तुम्हाला 2 दिवस अगोदर व्हिडिओ बनवून सांगितलेलं होतं की तुम्हाला चॉईस फिलिंग पुन्हा कराव्याच लागणार आहे, लॉक कराव्याच लागणार, आणि झालं तसंच। आज जर तुम्ही समजा एमबीबीएस बीडीएसच्या अगोदर केलेल्या चॉईस फिलिंग बघितल्या तर त्या ऍड प्रेफरन्सेस मध्ये दिसतात, थोडक्यात त्या अनलॉक झालेल्या ऑटोमॅटिक आणि त्याला लॉक करणं गरजेचं आहे। मी हे तुम्हाला म्हणजे हे शेड्यूल आलं होतं त्या दिवशी सांगितलेलं होतं, चॉईस फिलिंग सुरू होण्याच्या 2 दिवस अगोदर, आणि ते आपलं प्रेडिक्शन 100% जसंच्या तसं राहिलं। आता बघा ही जी मेरिट लिस्ट आहे याला जर समजा आपण व्यवस्थित अनालाइज केलं तर 1414 एवढे पेजेस याचे। आता महत्वाचं की यामध्ये तुमचा नंबर नेमका कितवा आहे, जसं आता याला जर आपण बघायला गेलो तर आपला कॅटेगरीचा रँक नेमका कसा चेक करायचा। बरेच विद्यार्थी हे विसरतात की ते नेमका सिरियल नंबर घ्यायचा, ऑल इंडिया रँक घ्यायचा की नेमकं काय घ्यायचं। बघा आता इथं काहीच नाही दिलेलं, म्हणजे हा ओपनचा स्टुडंट आहे 1 नंबरचा की ज्याचा ऑल इंडिया रँक 10 आहे, ठीक आहे। आता यानंतर हा ओबीसी 1, ओबीसी 2, ओबीसी 3, तर हे ओबीसी 1 म्हणजे याचा एसएमएल नाही येतो, एसएमएल इकडचा आहे 1 2 3 4, आणि हे ओबीसी 1 म्हणजे ओबीसी मधला पहिला विद्यार्थी, ओबीसी 2 म्हणजे ओबीसी मधला दुसरा विद्यार्थी। आता हे बघा एसईबीसी 1, ईडब्ल्यूएस 1, ओबीसी 4, एनटीडी 1 हे असं आपल्याला खाली खाली जाताना दिसतंय। तर ही कॅटेगरी रँक आहे, लक्षात घ्या, आणि यावरूनच आपल्याला सीट अलॉटमेंट होते का तर हे समजत असतं। मग आता या लिस्टमध्ये जे पण पेजेस दिलेलं आहे की जवळपास 1414 पेजेसचं हे पीडीएफ आहे। मागच्या राऊंड मध्ये आणि या राऊंड मध्ये यात काही बदल झालेत का, रजिस्ट्रेशन वाढलेत का, तर हे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे। तर आता हे जे 1414 नंबरचं पेज आहे तर हे एकदा आपण बघूया। या पीडीएफला मी टेलिग्राम चॅनलवर शेअर करून देईल तर ते तुम्ही बघून घ्याल। बघा टोटल रजिस्ट्रेशन आहेत 60,759, कुठंतरी मागच्या राऊंडपेक्षा हे रजिस्ट्रेशन वाढलेले आहेत। माग जे रजिस्ट्रेशन झालेले होते की ज्यामध्ये आउट ऑफ स्टेट स्टुडंट आलेले होते तर तो नंबर यापेक्षा थोडा कमी होता, पुन्हा नव्यानं रजिस्ट्रेशन झाले तर हा नंबर वाढलेला आहे। सेकंड राऊंडला ज्यांचं कॉलेज कॅन्सल झालं तर त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन या ठिकाणी केलेलं दिसतंय, काही फ्रेश रजिस्ट्रेशन असतील। आता महत्वाचं आहे की यामध्ये तुमचा आता कॅटेगरीमध्ये कितवा नंबर आहे, जसा आता शेवटचा एसटीचा कॅटेगरी वाला कॅन्डिडेट आहे 2713 नंबरला, याला एसटीला याचा रँक आहे, ठीक आहे, शेवटचा। आता जर समजा आपण हे बघायला गेलो की नेमकं आपल्याला कोणत्या ठिकाणी कशी सीट मिळालेली आहे सेकंड राऊंडला तर ते एकदा आपण चेक करू। बघा आता हे जर आपण बघायला गेलो तर सुरुवातीला, आता हे थोडं साईडला घेतोय मी, बघा आता हे यामध्ये ह्या 2 इमेजेस आहे तर त्यामुळे एक थोडी साईडला करतो म्हणजे आपण या ठिकाणी डिस्टर्ब होणार नाही। बघा आता हा जनरल, आता जनरलचा कट ऑफ म्हणजे काय असतो की यामध्ये दोन्ही येतात, मुलं सुद्धा आणि मुली सुद्धा। मेरिट लिस्ट नुसार आपल्या कॅटेगरीनुसार ही सीट अलॉट होते, पण जनरल मध्ये मुलींना पण मिळते आणि मुलांना पण मिळते। मग सेकंड राऊंडला नेमकं काय झालेलं होतं बघा, जीएमसी गडचिरोली, तर हे जे कॉलेज आहे गडचिरोली वालं, तर जवळपास याचा कट ऑफ जो आहे तर तो खाली आलेला दिसला मागच्या राऊंडला। हिंगोलीचा सुद्धा कट ऑफ खाली होता आणि इकडे भंडाऱ्याचा कट ऑफ खाली होता, ठीक आहे। भंडारा, हिंगोली आणि गडचिरोली तर हे जीएमसी गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजेस की ज्यांचा कट ऑफ मागच्या सेकंड राऊंडला खाली आलेला होता। बघा आता हे एसएमएल कट ऑफ नेमका कसा आहे, एसटीचा कॅन्डिडेट आहे, एसटी कॅन्डिडेटचं नाव सुद्धा दिलेलं आहे, ऑल इंडिया रँक आहे, एसएमएल आहे, आणि एसटी 352 नंबरला हा जी पहिली आपली मेरिट लिस्ट जनरेट झालेली होती तर त्यामध्ये तो 352 नंबरला होता। आता ही जी कालची लिस्ट आलेली आहे तर यामध्ये नक्कीच हा नंबर वाढलेला असेल, 352 नसेल। मग आता याचा स्कोअर किती आहे तर हा 341 स्कोअर आहे आणि जीएमसी कॉलेज याला मिळालेले दिसतं एसटी वाल्याला। आता हेच जर समजा आपण एससीचा विचार केला तर एससी मध्ये हा रँक आहे विद्यार्थ्याचा,
हा SML आहे. SML म्हणजे त्या मेरिट लिस्ट मधला सिरियल नंबर. त्यानंतर इकडे SC मध्ये तो 735 नंबरला होता, 428 स्कोअर आहे आणि गडचिरोलीचं कॉलेज त्याला मिळालेलं आहे. तर हे असं आपण जर बघत घेतलं तर हे सगळं आपल्याला या ठिकाणी लगेच दिसून जाईल की नेमका कोणत्या ठिकाणी कोणतं कॉलेज मिळालेलं आहे. आता हे बघत असताना यामध्ये रँक चेक करत असताना हे जे आपला कॅटेगरी रँक आहे हा महत्वाचा आहे, हा वाला. तर त्यामुळे या रँकला कॉलेज मिळालेलं आहे गव्हर्नमेंट वाले जनरल मधून. आता हेच मग आता वुमनचं नेमकं काय झालं, कारण वुमनचा कोटा जो आहे तर तो वेगळा असतो. आता हे वुमन कोटा ही इथं जनरल लिहिल्या गेलेलं आहे, पण हा एक वुमन कोटा आहे. वुमन कोटामध्ये नेमकं काय झालेलं आहे ते एकदा चेक करू आपण. एक मिनिट. वुमन कोटामध्ये आपल्याला हे चेक करायचं की नेमकं काय झालेलं दिसतं आणि नंतर मग आपण याला प्रायव्हेट कॉलेजवर शिफ्ट होऊया की प्रायव्हेट मध्ये नेमकं काय झालेलं आहे. ओके, बघा आता हे वुमन कोटा आला. यामध्ये वुमन कोटामध्ये काय झालेलं आहे ते एकदा चेक करू आपण की कोणत्या ठिकाणी कोणतं कॉलेज मिळालेलं आहे. आपण जनरलचं तर बघितलं, पण गव्हर्नमेंट आणि वुमन बघा हे वुमन साठीच आहे. ठीक आहे, आता वुमन साठी पहिली मुलगी अंजली नावाची ST 356 एवढा तिचा कॅटेगरी रँक आहे. जनरलचा वेगळा होता, आता आपण चेक केला. त्यानंतर हे 735 SCचा जनरलचा वेगळा होता. तर हे सगळे रँक तुम्हाला दिसत आहेत, पण कॉलेज जे तर तेच एक कॉलेज बदललं. अंबरनाथचं कॉलेज आलं इथं. ठीक आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी? NTB साठी. हिंगोली गडचिरोली हे नंदुरबारचं कॉलेज आलंय. बघा एक नंदुरबारचं कॉलेज आलं NTD कॅटेगरीसाठी. 507 स्कोअर आहे आणि 137 नंबरला NTD मध्ये हा स्टुडंट आहे, विद्यार्थिनी आहे. ठीक आहे, श्रद्धा नावाची. मग आता हे प्रायव्हेट मध्ये नेमकं काय झालेलं आहे तर बघूया. मग आता हे प्रायव्हेटचं आहे. आता हे दोन्ही जनरल स्क्रीनवर दिसत आहेत सध्या, पण एकदा बघा हे प्रायव्हेटचं चेक करू. बघा आता हे प्रायव्हेट कॉलेज आहे. ST कॅटेगरीमध्ये जर आपण एक विचार केला STचा, तर ST मध्ये 464 एवढा कॅटेगरी रँक आहे की जो अगोदर 356 होता. आय थिंक 356 गव्हर्नमेंटचा. तर इथं 464 आला, 328 मार्क, जे अगोदर 341 होते. त्यानंतर हे 865 की जे अगोदर खूप कमी होते, 755 समथिंग काहीतरी होतं, पण हे 865 वर आलं SCचं. आणि आता कॉलेज नेमकं कोणतं मिळालेलं आहे, कमी कट ऑफ जाणारे नेमके कोणते कॉलेजेस आहेत तर ते चेक करा. बघा SSPM सिंधुदुर्ग, SSPM सिंधुदुर्ग सगळं तेच आहे, फक्त इथे एक आलेलं आहे PMC परभणी. परत सिंधुदुर्ग सुरू झालं, परत सिंधुदुर्ग आलं. थोडक्यात सिंधुदुर्ग आणि PMC परभणी या दोन कॉलेजेसमध्ये लास्ट ऍडमिटेड स्टुडंट आपल्याला दिसत आहेत. आपल्या प्रश्नाचं उत्तर की कमी कट ऑफ जाणारे MBBS कॉलेजेस, तर हे कॉलेजेस आहेत. अगोदर गव्हर्नमेंटचे बघितले तुम्ही आणि आता हे प्रायव्हेटचे. आता वुमन कोटामध्ये नेमकं काय झालेलं आहे तर एकदा चेक करू आपण. थोडक्यात प्रायव्हेट कॉलेज, पण कोटा कोणता घ्यायचा आपल्याला? वुमन कोटा. ठीक आहे, याला एकदा चेक करून घेऊ. बघा आता हे वुमन कोटासाठी याला थोडं आपण स्क्रोल करू, याला थोडं मी व्यवस्थित क्रॉप करतोय आणि हे वुमन कोटा कॉलेजेस बघून घेऊ एकदा आपण कोणते येत आहेत. तर बघा तेच कॉलेज आहेत, परत पाहू शकता तुम्ही. पण इकडं ST मुलगी आहे संध्या नावाची, वुमन कोटा या. PMC परभणी प्रायव्हेट कॉलेज आहे. फीजचा विचार करा, थर्ड राऊंड आहे. जर कॉलेज मिळालं तर कॉलेज जॉईन करणं गरजेचं आहे, तर त्यामुळे फीस स्ट्रक्चरचा सुद्धा विचार करा. SSPM आहे कुडाळ सिंधुदुर्गवालं. त्यानंतर हे रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, हे जे की आपलं छत्रपती संभाजीनगरवालं कॉलेज. त्यानंतर हे सगळे तेच कॉलेज आहेत. ठीक आहे, थोडक्यात SSPM PMC परभणी हे जे कॉलेजेस आहेत तर हे थोडे कमी कट ऑफ जाणार आहे. आणि गव्हर्नमेंटमध्ये कोणते तर गडचिरोली असेल, हिंगोली आहे, नंदुरबार आहे, भंडारा कॉलेज आहे, तर हे कमी कट ऑफ जाणार आहे. नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.